नमस्कार, मी सुविद्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज मी बनवणार आहे बांगड्याचं सार। त्यासाठी मी बांगडे स्वच्छ अगदी नीट करून घेतलेले आहेत आणि मग मी त्यांना मॅरिनेट करते। मॅरिनेट करताना एक लिंबू पिळून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी टाकते हळद, चमचाभर हळद टाकली आहे। नंतर टाकते मी तिखट टाकल्यानंतर तिखट पण आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे। तिखट टाकल्यानंतर मी टाकते मीठ टाकून घेतल्यानंतर आल्या लसणाची पेस्ट, याच्यात आलं, लसूण आणि कोथिंबीर अशी त्याची पेस्ट केलेली आहे आणि इतकं सगळं टाकून झाल्यानंतर चांगलं एकजीव करायचं आहे। मग सगळं मी व्यवस्थित लावून घेतलेलं आहे त्याला। त्याच्यानंतर मग आता काढायचं आहे त्याच्यासाठी वाटप। त्याच्यासाठी मी ही कैरी सोलून चिरून घेतलेली आहे, खोबरं किसून घेतलेलं आहे, कांदा उभा चिरून घेतलेला आहे। मी आंबा कापून घेते, तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। आंबा भरपूर घ्यायचा कापून, खूप अगदी जास्त आंबटसुद्धा नको आणि जास्त गोडसुद्धा नको। ह्या दिवसात आंबे वापरायचे, कोकम वापरायची या दिवसात काहीच गरज नसते। आपल्याकडे खूप आंबा मिळतो, कैरी वापरायची। असं सगळं वाटप करून घ्यायचं आहे आणि मिरची सुकवलेली मिरची भिजवून ठेवायची आणि भिजवलेली मिरचीतून बिया काढून टाकायच्या, नाहीतर त्या बिया चरचरीत आपल्याला लागतात। हे मी धने भिजत घातलेले आहेत, कांदा, आंबा, खोबरं, लसूण आणि आलं आणि ह्या मिरच्या, बेडगी मिरच्या आहेत, त्याच्यातून मी बिया बघा काढून टाकलेल्या आहेत। अशा बिया काढून टाकायच्या आणि भिजवायच्या। भिजवून झाल्यानंतर बिया पेचलात की येतात आणि हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। मिरची टाकायची, लसूण आणि आलं, नंतर टाकायचं आहे कांदा टाकल्यानंतर टाकायची आहे कैरी जी आपण चिरून घेतली आहे ती, खोबरं, कैरी, असं सगळ्या वस्तू आपण मिक्सरमध्ये घालून आपल्याला पुरेसं वाटेल इतकं पाणी घालून मिक्सर लावून घेऊया। धनेसुद्धा आतमध्ये घालून घेतलेत। आता मिक्सर लावून घेऊया। हळद मी बांगड्यांना लावलेलीच आहे, तरी वाटपात सुद्धा थोडी घालते, त्याच्यामुळे रंग चांगला येतो। बघा आपलं वाटप खूप छान असं तयार झालं आहे। अशा प्रकारे वाटप करून घ्यायचं आहे। कांदा, खोबरं, लसूण, आलं, धने आणि कैरी। आता नंतर पातेलं ठेवलं आहे, पातेलं चांगलं तापलेलं आहे, त्याच्यात टाकूया 2 पळी तेल। नंतर टाकल्यात मी लसणीच्या पाकळ्या आणि त्या चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत। नंतर टाकायचं आहे थोडासाच कांदा टाकायचा आहे, कारण आपण वाटपात घातलेला आहे कांदा, त्याच्यामुळे कांदा आणि लसूण थोडं घालून घ्यायचं आहे, जरा खमंगपणा येण्यासाठी। नंतर ओतायचं आहे आपलं मिक्सरमधलं सगळं वाटप आणि ते चांगलं शिजू द्यायचं। आतमधून तेल रिलीज व्हायला पाहिजे इतकं शिजवायचं आहे। चांगलं परतून ढवळून घेऊया आणि उकळी काढूया। खूप घट्ट आहे, शिजल्यानंतर खूप घट्ट होतं, त्याच्यासाठी आपल्याला थोडं पाणी ओतावं लागेल, मग ती सगळी ग्रेव्ही चांगल्या प्रकारे शिजून येईल। आता चांगल्या प्रकारे ग्रेव्ही शिजायला देऊया, चांगली ढवळून घेऊया। नंतर चवीनुसार टाकूया मीठ, कारण आपण पहिल्यांदा बांगड्यांना मीठ लावलेलंच आहे,
त्याच्या प्रमाणातच आपण मीठ टाकायचं आहे. नंतर मी टाकले त्रिफळामुळे चांगला सुगंध येतो, त्याच्यामुळे बांगड्याच्या सारात ती खूपच छान लागतात. उकळी चांगली आलेली आहे. आता आतमध्ये बांगड्यांचे तुकडे टाकूया. सगळे तुकडे मी असे टाकून घेते आणि चांगलं सार उकळू देते. आता सुरुवातीलाच थोडं हलवायचं, नंतर शिजवल्यानंतर आपण आतमध्ये पळी घालून हलवायचं नाही, नाहीतर सगळे तुकडे तुटून जातात. माशांना सारखं सारखं ढवळायचं नाही. आपला शिजत आला बांगडा. वरून घालूया कोथिंबीर. कसं दिसतंय सार? या खायला.